तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी आपण आज घेऊन आलेलो आहे नवीन व्लॉग्स. शेळीपालन करत असताना नक्कीच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शेतकरी म्हणून आपण जे काम करत असतो त्या कामाचा एक चांगला मोबदला शेळीपालन करताना आपल्याला भेटत असतो. आणि यात काही रूढी, काही परंपरा, काही गैरसमजूत झालेले आहेत, त्यास तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यातली एक मोठी गैरसमज आहे ती म्हणजे चांदवाला बोकड ही एक भंपक आणि एकमेकाला फुगवण्यासाठी आणि एखाद्या गरीब शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान कसं करावं यासाठी जनमानसात रुजलेली ही एक चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. तसं पाहायला गेलं तर चित्रात तुम्ही पाहू शकता की 1,00,000 बकऱ्याला कोणच आत्ता 7,00,000 8,00,000 चांदवाल्या बोकडाला कोण द्यायला तयार नसतात. गावातील काहीतरी टवाळखोर लोक एकत्र येऊन एखाद्या गरीब शेतकऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर, आपल्या मराठी भाषेत सांगता येईल की हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि त्याला नंतर सर्व बाजार फिरायला लावतात. तो बिचारा बाजार फिरतो. मी स्वतः वैयक्तिक बघितलेलं आहे. कराडचा बाजार असू दे, आटपाडीचा बाजार असू दे, तसेच लोलनचा बाजार असू दे आणि रायबाग वगैरे असू दे, काही शेतकरी तर देवनारपर्यंत जाऊन पोचलेले आहेत. तर मित्रांनो, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान असली बोकडं घ्यायला येत नाही. ती जुन्या 2005-2002च्या दरम्यान ती एक ट्रेंड आला होता. तो आता ट्रेंड जवळपास संपलेला आहे. अशी जर मनात समजूत असेल की 7,00,000 आणि 8,00,000ला चांदवाला बोकड विकला जातोय, तर ही एक चुकीची गोष्ट आहे. शेतकऱ्यांना यात फसवलं जात आहे. काहीतरी फुगीर किंमत सांगायची. जेव्हा शेतकरी बाजारात येतात तेव्हा ॲक्च्युली असं होतं की जेव्हा तू 7,00,000 किंमत सांगतो तेव्हा व्यापारी त्याची चेष्टा वगैरे करण्यासाठी 1,00,000 किमतीला, 2,00,000 किमतीला आणि 3,00,000 किमतीपर्यंत बोकड मागून सोडून देतात आणि परत तिथून गायब होतात. तो बिचारा शेतकरी त्या व्यापाऱ्यांना शोधतो की 2-3 लाखापर्यंत तरी आपलं बकरं जाईल. पण ही एक काय थोडक्या प्रकारात फसवेगिरी आहे. मग तो शेतकरी म्हणतो ह्या वर्षी जाईल, नाहीतर पुढच्या वर्षी त्याची विक्री होईल. त्यामुळे अजून 1 वर्ष तो ठेवतो, पण त्या वर्षीभर त्याची विक्री होत नाही. 2 वर्ष गेलेली असतात. नंतर काही दिवसानं परत आणि तो 3ऱ्या वर्षी त्याची विक्री बाहेर काढतो, पण त्या टायमाला बी त्याची विक्री होत नाही. ही ॲक्च्युली लोकांबरोबर घडलेली गोष्ट आहे. आणि नंतर मार्केटच्या भावामध्ये जे मटण मार्केटचा जो भाव येतो त्यापेक्षा कमी दराने लोकांनी आपली बकरी, चांदवाली बोकड ज्याला आपण म्हणतो, ती बकरी त्यांनी व्यापाऱ्यांना विकलेली आहेत अक्षरशः कमी दरामध्ये. त्यामुळे ह्या सध्या तर भानगडीत पडू नका. चांदवाला बोकडला 7,00,000 रुपये, 8,00,000 रुपये, 10,00,000 रुपये येतात. ही एक भापक कथा आहे आणि ह्या आमिषाला बळी पडू नका. बिनाकारांचा गाडीचा वैयक्तिक खर्च करू नका. ढोल ताशे घेऊन शेतकरी बाजारात सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी येत असतात. असे हजारो किस्से आहेत. त्याच्याबरोबर 10-15 लोक त्यांचा चहाचा, नाश्त्याचा, जेवणाचा खर्च तुम्ही जर लावला तर तुम्ही टोटल जेवढी शेळी पालन करणार आहेत तर ते सर्वजण नुकसानमध्ये जाणार आहात. तर नक्कीच यासाठी काय करता येईल त्यासाठी प्रयत्न बघा की आजूबाजूला जेवढे चांदवाले बोकड होते त्या लोकांशी कॉन्टॅक्ट करा. त्यांना विचारा वैयक्तिक त्यांचा अनुभव की त्यांनी किती दरामध्ये ती बकरी विकलेली आहे. तर तुम्हाला कळून येईल की थोडक्यात दरामध्ये ती बकरी गेलेली आहे. 7,00,000 8,00,000 रुपये भाव कुठल्याच बकऱ्याला आता भेटत नाही मित्रांनो. 7 आणि 8,00,000मध्ये गाडी भरून बकरी येतात. त्यामुळे वैयक्तिक तर कोणती लोक
मुंबईची, पुण्याची, शाहरुख खान, आमिर खान असली लोक येत नाहीत ते बकरी खरेदी करायला. आणि चांदवाला बोकड ही एक निव्वळ लोकांना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची एक कथा आहे आणि यातून काही साध्य होत नाही. शेळीपालन करत असताना आणि तुम्हाला यशस्वी शेळीपालक व्हायचं असेल तर मित्रांनो, बकरी चांगली करा. ती कुर्बानीसाठी किंवा बकरीसाठी जर तुम्ही ती बकरी पाळत असाल तर त्यांना जास्त ती बकरी भरीव कशी होतील, जास्त वजनाची कशी होतील आणि कलरमध्ये जेवढी तुम्ही बकरी पाळशीला बकरीसाठी तेवढी ती बकरी हाईटला वजनामध्ये जर चांगली असेल तर त्याला आत्ता एक चांगला दर प्राप्त झालेला आहे. कारण मी आता वैयक्तिक स्वतः यावर्षी कमीत कमी 7-8 बाजार फिरलेलो आहे. रायबाग असेल, मिरज असेल, आटपाडी, लोलंद, चाकण, तसेच आपलं कराड असेल. माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही व्लॉग्स बघू शकता. 1-1 लाखापर्यंत चांगली बकरी गेलेली आहेत. असं नाही की भाव भेटत नाही. तर बकरी चांगली असतील, वजनाला चांगली असतील, दिसायला सुंदर असतील तर नक्कीच त्यांना भाव तुम्हाला भेटलेला भेटेल. आज सर्रास बाजारभाव 30,000च्या वर चाललेला आहे. 40,000, 50,000, 60, 70, 1-1 लाखापर्यंत बकरी विकलेली उदाहरणे आहेत. तर यामध्ये कसं इन्व्हेस्ट करता येईल या गोष्टीचा विचार करा. नक्कीच तुम्ही फायद्यात राहणार आहे. नाहीतर चांदवाला बोकड म्हणून तुम्ही गैरसमजूत करून अशी तुमच्या मनात भावना येईल की 7 आणि 8 लाखला बकरं विकतं. ही एक निव्वळ चुकीची गोष्ट आहे. यातून काही साध्य होणार नाही. त्यामुळे शेळीपालन करत असताना एखादं बकरं असलं की त्याच्या डोक्यावर पांढरी वगैरे खून असली तर तो एक ट्रेंड थोड्या दिवसासाठी होता 2005च्या पहिले. पण आता त्याला झिरो किंमत आहे, झिरो व्हॅल्युएशन आहे. लोकांना हजार पद्धतीनं आपल्या समजून सांगण्याचा प्रयत्न आपण आजपर्यंत केलेला आहे आणि इथून पुढे पण आपला हा प्रयत्न असेल. तर नक्कीच मित्रांनो, या वाईट गोष्टीमध्ये, या चुकीच्या गोष्टीमध्ये फसू नका. यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे आणि तुम्ही आर्थिक स्वतःचं नुकसान करून घेणार आहे. कारण जो तुमचा वैयक्तिक खर्च होणार आहे तो वाया जाणार आहे आणि तुम्हाला पाहिजे तशी किंमत येणार नाही. कारण बकऱ्याची किंमत त्याच्या रंगावरून, त्याच्या वजनावरून, तसेच त्याच्या हाईटवरून ठरत असते. चांदवाल्या बोकड असला तर त्याला 7-7, 8-8 लाख रुपये द्यायला आता लोक येडी राहिलेली नाही आहेत. ही गोष्ट जेवढी तुम्ही समजून घ्याल तेवढीच तुमच्या प्रयत्न चांगली राहील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि कोणी जर असेल त्याचं बकरं असं गेलं असेल वजनात तर नक्कीच कळवा. कारण जात नाहीत मित्रांनो. बकरी 3-3, 4-4 वर्षे रखडून राहतात. त्यामुळं कोणी सांगेल, कोणी फुगवेल या गोष्टीकडे, या भानगडीत पडू नका. चांदवाला बोकड ही निव्वळ चुकीची गोष्ट आहे आणि त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या शेतकरी मित्रांचं नुकसान होईल, आर्थिक नुकसान होईल अशी कोणतीही कृती करू नका. आणि चांदवाला बोकड ही जनमानसात आता ती बकरी चालत नाहीत. एवढंच मी ह्या व्हिडिओच्याद्वारे सांगू इच्छितो. सांगणं आपलं काम आहे. पटलं तर घ्या, नाहीतर द्या सोडून. हीच आपण इथं भावना व्यक्त करू शकतो आणि तुम्हाला त्या गोष्टीचा, मी सांगितलेल्या गोष्टीचा नक्कीच अनुभव येईल आणि ज्यांना आला आहे त्यांनी नक्कीच या गोष्टी इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा आभारी आहे आणि असंच प्रेम मित्रांनो राहू दे. थँक्यू.